आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की आपण सगळे सोशल मीडिया बघता, आपण सगळे पेपर वाचता, आपण सगळे टीव्ही चॅनल सुद्धा बघता आणि आपण सगळं जमिनीवरती राजकारण काय चालू आहे ते सुद्धा समजून घेतो. आणि आपल्यामधल्या सगळ्या राजकीय समज असलेल्या लोकांना, आपल्यामधल्या सगळ्या जाणकारांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा धाक आलेला आहे, धाक. आणि ह्या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आता कोणता पक्ष असेल ज्याच्या हातामुळे भाजप मागले जातं तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि अजून कोणताही पक्ष. म्हणजे प्रत्येक आंदोलन असेल, प्रत्येक मोर्चा असेल, प्रत्येक मुद्दा असेल, प्रत्येक गोष्टीवरती आंदोलन कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केलं. पूरग्रस्तांच्या मदतीला कोण धावून गेलं तर ते वंचित बहुजन आघाडी आहे. अडाणीचा विरुद्ध कोणी मोर्चा केला तर ते वंचित बहुजन आघाडी. गायरांचं आंदोलन जर कोणी उघडलं तर ते वंचित बहुजन आघाडीने केलं. दुष्काळ परिस्थितीमध्ये जर कोणी आंदोलन केलं असेल शेतकऱ्यांसाठी तर ते वंचित बहुजन आघाडीने केलं. कोरोना काळामध्ये उद्योग धंदे मंदिरं चालू करण्यासाठी जर कोणी आंदोलन केले तर ते वंचित बहुजन आघाडीने केलं. कंत्राटी कामगारांच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन केलं तर ते वंचित बहुजन आघाडीने करून दिले. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला. आणि या महाराष्ट्रामध्येच नाही तर या भारतामध्ये RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढणारा पहिला पक्ष कोणता होता. आणि म्हणून मी म्हणतो मित्रांनो, वंचितांचा धाक आला, हा धाक असाच राहिला पाहिजे.